मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होईल। तर ती कोणती पुढे व्हिडिओमध्ये सांगते। तो त्याआधी बघा, आता मला आज 2-3 दिवसापासून मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे। तर खूप ताप, सर्दी, खोकला, अंगसुद्धा खूप कचकच करत होतं। तर मी आमच्या इथले जे काही क्लिनिक आहे छोटं, तर तिथे मी क्लिनिकमध्ये जाऊन आली होती, इंजेक्शन पण घेतलं होतं, पण तरीसुद्धा मला काही बरं वाटत नव्हतं। आणि 5 दिवस झाल्यानंतरसुद्धा घरामध्ये पहिले शिवांश आजारी होता, त्यानंतर मग माझ्या बहिणीला व्हायरल इन्फेक्शन झालं, त्यानंतर तिचं परत मला झालं आणि मी 5 दिवस औषधं घेऊन बघितले, पण त्याने काही फरक पडला नाही। त्यानंतर मग आमचं जे काही फॅमिली क्लिनिक आहे, म्हणजे फॅमिली डॉक्टर जो आहे लहानपणापासूनचा, तर तो गावामध्ये राहतो, तर तिकडे गेली आज रात्री। म्हणजे आत्ता जेव्हा मी व्हिडिओ शूट करते आहेत, तर ही आजची आहेत। आज 9 वाजता मी दवाखान्यातून आली होती आणि आल्यानंतर मी गोळ्या औषधं घेऊन आली, कारण आम्हाला त्या डॉक्टरचाच फरक पडतो। तर औषधं गोळ्या तर जेवण झालं, नॉर्मल खिचडी वगैरेच खायला लावलेली आहे आणि तिखट वगैरे आंबट असं काही खायला लावलेलं नाही आहे, तेलकट वगैरे। त्यामुळे म्हटलं चला आता खिचडीच बनवली, तर नॉर्मल खिचडी वगैरे सगळ्यांसाठी खिचडीच बनवली। आणि कालचं थोडं वरण पडलेलं होतं, तर त्यामुळे त्याच्यात थोडे पोळीचे चिकुळ्या बनवले होते आणि मिस्टरांना तेच दिलं। तर सगळ्यांना आज खिचडीच बनवली नॉर्मल, आणि गोळ्या वगैरे घेतल्या। आणि त्यानंतर बघा, किचनमध्ये तर आजीनेच सगळा स्वयंपाक बनवला, चिकुळ्या म्हणा किंवा खिचडी म्हणा, सगळं आजीने बनवून ठेवलेलं होतं मी यायच्या अगोदर। तर जेवण वगैरे केलं आणि सकाळपासून कसं 2-3 दिवसापासून मी घरामध्ये नॉर्मली थोडंच काम करत होती, तर आजीच सगळं करत होती, त्यामुळे बरं वाटत नाही की सगळं आजीच करते आहे। आणि कसं आहे ना, वयस्कर आहेत आणि आजी आलेली आहेत, तर मला तिला म्हणजे आल्यावरती घरामध्ये कसं आहे, एखादं जे वयस्कर माणूस असतं किंवा वयस्कर असतात आपल्या घरात जे, ते असल्यामुळे घरामध्ये खूप जास्त आधार वाटतो आणि तसंच काही होतं। तर मी दवाखान्यात जाऊन येऊपर्यंत आजीने सगळं खिचडी म्हणा, स्वयंपाक वगैरे सगळं बनवून ठेवला होता। शिवांशला सुद्धा जेवू घातलं, त्यानंतर मिस्टरांना वगैरे जेवायला दिलं, आम्हीसुद्धा जेवण केलं, तिचंसुद्धा जेवण झालं। त्यानंतर ती बोलत होती की मी थोडीशी आवरून घेते, तू पड। पण पडून पण सकाळपासून आज झोपलेलीच होती आणि पडून सुद्धा आजारपण येतं। आणि घरामध्ये कसं आहे, आता गणपती बसणार आहे, त्यामुळे घरामध्ये सगळी क्लिनिंग करायची आहे आणि जवळपास किचन तर पूर्ण डीप क्लिनिंग झालेला आहे। नसेल बघितला तर चॅनलला जाऊन नक्कीच बघा। आणि हो, तर मी जी चुकी केली ती तुम्ही करू नका, ज्यामुळे तुम्हाला पश्चाताप होईल। तर ती कोणती आता सांगते। यूट्यूबवर जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल किंवा यूट्यूबवर तुम्ही आत्ताच चॅनल जर तुमचं चालू केलेलं असेल, तर तुम्ही त्यामध्ये कोणतीही चुकी न करता तुम्ही जर चालू करणार असेल, तर खूप पहिले निश्चय पक्का करा की तुम्हाला या गोष्टीमध्ये खूप स्ट्रगल करावं लागणार आहे। आणि एकदा का तुम्ही चॅनल चालू केलं की त्यामधून तुम्हाला बाहेर पडायला कोणताही चान्स नसतो। कारण आपण जेव्हा व्हिडिओ बनवायला स्टार्ट करतो त्यावेळेस कसं आहे ना, आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तर आपल्याला त्या गोष्टीचा उत्साह वाटत असतो किंवा छान वाटतं व्हिडिओ बनवायला, पण ती व्हायरल जाणंसुद्धा तितकीच गरजेची असते। आणि जर नाही गेली तर आपण डिमोटिवेट होत असतो आणि त्या गोष्टीमुळे आपण व्हिडिओंना गॅप घेत असतो किंवा व्हिडिओना जो गॅप होतो ना, त्यामुळे काय होतं ना की आपले जे दिवस असतात ते वाया जात असतात। कोणत्याही गोष्टीला सबर आणि किंवा मेहनतीचं फळ जे असतं ना, ते खूप उशिरा मिळत असतं। ज्या गोष्टी लवकरात लवकर भेटतात त्या गोष्टींचं कधीही पूर्ण काळ ती गोष्ट चालत नाही। जसं की लवकरात लवकर मिळालेली गोष्ट ही जास्त काळ टिकून राहत नाही, सहजच मिळून जाते, ती गोष्टीची आपल्याला कदर राहत नाही, तसंच काही असतं। तर बघा, तर मी जेव्हा चॅनल चालू केलं होतं, तर मला आता 2 वर्ष झाली जवळपास। तर चॅनल जेव्हा चालू केलं तेव्हा मी दिवाळीमध्ये चॅनल चालू केलं होतं आणि जेव्हा मी व्हिडिओज टाकल्या त्यावेळेस मला 900 ते 800 असे व्ह्यूज येत होते, पण मी मध्ये सारखा गॅप घेतला। त्यानंतर परत 2-3 महिन्यांनी परत कंटिन्यू व्हिडिओ केल्या। तर त्यानंतर माझी जी व्हिडिओ व्हायरल गेली, किचन क्लिनिंग किंवा किचन स्वच्छ कसं ठेवायचं, तर ती व्हिडिओ 25,000 लोकांनी बघितली। त्यानंतर परत माझा होम टूर व्हायरल गेला। अशा 2-3 व्हिडिओ एकामागे एक व्हायरल गेल्यामुळे माझा वॉच टाईम तर कंप्लीट झाला होता, पण मग त्यामुळे जे काही सबस्क्रायबर होते ते माझे 300च होते आणि मला अजून 150 ते 200 करायचे होते, कारण हाफ मॉनिटायझेशनसाठी 500 सबस्क्रायबर आणि 3000 वॉच टाईम लागत असतो। पण माझा वॉच टाईम तर कंप्लीट झाला होता, पण सबस्क्राईब नसल्यामुळे मी परत व्हिडिओंना गॅप घेतला आणि आज करू उद्या करू असं करता 2-3 महिने 4-1 महिने मी परत व्हिडिओला गॅप घेतला। त्या व्हिडिओंच्या गॅपमुळे माझा जो काही वॉच टाईम होता त्याला 1 वर्ष व्हिडिओला होऊन गेले। 1 वर्ष झाल्यानंतर आपला जो वॉच टाईम असतो तो मायनस व्हायला लागतो, कारण 1 वर्षापर्यंतच आपल्याला इथे
कालावधी असतो की यूट्यूबमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे आहेत तर तुम्ही आज जी व्हिडिओ बनवली ती पुढच्या वर्षीच्या त्या तारखेपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेच पाहिजे. कारण जर नाही झालं तर मग तुमचा जो वॉच टाईम आहे तो मायनस व्हायला लागतो. आणि सबस्क्रायबर तर तसेच असतात, पण वॉच टाईम जर मायनस झाला तर तुम्हाला परत तितकी मेहनत करावी लागते. आणि जवळपास यूट्यूबवरती आता खूप सारे कंटेंट क्रिएटर आहेत, तर खूप जण मेहनतच करून आलेले आहेत पुढे. पण कसं आहे ना, आपल्याला जर कुठे पुढे जायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीची खूप मेहनत घ्यावी लागते. जसं की आता बघा, मी दवाखान्यातून जाऊन आली आणि डेली जर ब्लॉगिंग जर टाकली तर तुमचा वॉच टाईम हा कंप्लीट होत असतो. तर माझं तसंच काही झालेलं आहे. तर माझा इतका सगळा वॉच टाईम जो मी कमवला होता सगळा मायनस झाला. आणि त्यानंतर आता परत मी जी मेहनत करते आहे तर माझा वॉच टाईम खूप मायनस झाल्यामुळे आता मला डबल त्या गोष्टीची मेहनत करावी लागते आहे. आणि कसं झालं आहे की ह्या गोष्टीतनं मी बाहेर पण पडू शकत नाही आहे, किंवा जो मॉनिटायझेशन करेपर्यंत तरी मला खूप मेहनत घ्यावी लागते आहे. तर डेली ब्लॉगिंग टाकत आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि स्किप न करता बघा. तर तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट देखील करा आवडली असेल तर. आणि हो, तुम्हीसुद्धा अशीच काळजी घ्या, कारण आता व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच होत आहे, लहान मुलांना देखील होत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्या गोष्टीची काळजी घ्या. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांसोबत सुद्धा शेअर करा. जे काही नवीन यूट्यूबर्स असतील त्यांनासुद्धा काही मोटिवेशनल वाटलं असेल तर मी अशा कंडिशनमध्ये सुद्धा व्हिडिओ शूट करत आहे, तर तुम्हाला काहीतरी मोटिवेट वाटावं म्हणून. आणि आता बघता बघता माझी सगळी किचनची आवरावर करून झालेली होती. तर किचन असं स्वच्छ आवरून जर ठेवलं ना तर सकाळी कोणत्याही गोष्टीची धावपळ वगैरे होत नाही. टिफिन बनवायला सुद्धा अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं किचन असलं की आपल्याला उमजतं देखील. तर बघा, आता भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल, काही तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या बाबतीतसुद्धा असंच झालेलं असेल ते कमेंट करा. आणि हो, हा जो काही पिक्चर लावलेला आहे हा नरसिंह पिक्चर आहे. तर थिएटरला तर चालूच आहे, पण आम्ही डाउनलोड करून घेतलेला आहे. तर तो सुद्धा आता बघत होतो. तर चला, आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.